नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यात आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जे वादळी वाऱ्यासह विजेचे कडकडाटासह गारपीट त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यता असे 8 जिल्हे तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता असेल। संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस त्यांना पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज जे काही तासामध्ये तुम्हाला काही वेळामध्ये तुम्हाला जे जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला मुसळधार त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, जालना, त्याचबरोबर परभणी, हिंगोली, या ठिकाणी बघितलं तर यवतमाळ आहे, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे। त्याचबरोबर पालघर आणि मुंबई या 2 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी भाग बदलत वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जे आहेत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेले। या जिल्ह्यांना जे आहेत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आले। या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीटसह मुसळधार पाऊस त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। जिल्हे लक्षात ठेवायचे पुणे, सातारा, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि नागपूर अशा 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेले। तुम्ही जर या जिल्ह्यातील असाल तर तुम्ही सतर्क राहा। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये सांगा। अशाच नवनवीन हवामानाविषयी अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।